मित्रांनो, एक योगायोग पहा. आपल्या देशामध्ये एखादा घोटाळेबाज उद्योगपती सापडला रे सापडला, की त्याचा थेट संबंध नरेंद्र मोदींशी निघतो म्हणजे निघतोच. उदाहरणार्थ ललित मोदी घ्या, नीरव मोदी घ्या, मेहुलबाई चोक्सी घ्या, विजय मल्ल्या घ्या किंवा आता 15 लाख कोटींचा घोटाळा केलेला राजेश मेहता घ्या. याच्यातून 3 प्रश्न उपस्थित राहतात. एक म्हणजे सेबी सारखी नियामक यंत्रणा, जिचं मुळात कामच हे आहे, की ज्या लिस्टेड कंपन्या किंवा इतर ज्या सेबीशी रजिस्टर्ड कंपन्या असतील, त्या योग्य पद्धतीने कारभार करतायत का? योग्य अशी डॉक्युमेंट्स देतायत की नाही देतायत? तर तब्बल 5 वर्ष राजेश एक्सपोर्ट अशा पद्धतीने फेक रेव्हेन्यू दाखवत असतानाही सेबी नेमकं काय करत होती? दुसरा प्रश्न आहे, की एल-आय-सी सारखी जी संस्था आहे, म्हणजे या राजेश एक्सपोर्टमध्ये एल-आय-सी एकमेव संस्थात्मक इन्व्हेस्टर आहे, ज्यांनी 10% शेअर्स घेतलेले होते आणि एल-आय-सीचा एका दिवसात हा घोटाळा बाहेर आल्यानंतर तब्बल 1600 कोटींचं नुकसान झाले. लक्षात घ्या, एल-आय-सीचा पैसा म्हणजे तुमचा, आमचा, सर्वसामान्यांचा पैसा आहे. जी एल-आय-सी तुमच्याकडून प्रीमियम थकला तर तुमच्यावर दंड आकारते. त्या एल-आय-सीला राजेश एक्सपोर्टचं रेप्युटेशन माहीत नसावं, हे शक्य आहे का? आणि तिसरा प्रश्न असा आहे, की बरोबर नरेंद्र मोदींशी संबंधित कंपन्याच जेव्हा असतात, तेव्हाच सेबी आणि एल-आय-सी सारख्या जबाबदार संस्था झोपी कसं काय जातात?